आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल MH10 सांगली न्यूज। सातारा जिल्हा हा सह्याद्रीच्या पठारावर वसलेला हिंदवी स्वराज्याचे रक्षण करते छत्रपती शिवरायांचा जय जयकार असणारा हा महाराष्ट्राचा गाजलेलं ठिकाण म्हणजे सातारा। येथेच सज्जनगडाच्या पायथ्याशी असणारे छोटेसे गाव म्हणजे ठोसेघर। ठोसेघर हे कोहिनूर शतावरी कल्पसाठी व आयुर्वेदिक रानभाज्यासाठी प्रसिद्ध आहे। असे असतानाच ठोसेघरचे मुख्य पर्यटन स्थळ म्हणजे संयुक्त वनरक्षक या ठिकाणी असणारा म्हणजे ठोसेघर धबधबा। निसर्गाच्या सानिध्यात असणारा येथे अनेक निसर्गप्रेमी व पर्यटक येत असतात। MH10 सांगली न्यूजचे संपादक व हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष देवा सोन्याळकर यांनी भेट देऊन सर्व धबधबा व निसर्गाचा आनंद घेतला व अनेक वनस्पतीयुक्त झाडांची माहिती घेतली। यावेळी या पर्यटनस्थळी जंगलातून प्राण्यांच्या भीतीतून जंगलातून बाहेर पडत असताना जंगलातून एक मावशी बाहेर येताना देवा सोन्याळकर यांना भेटली। त्या जावळी तालुक्यातील मुख्य रहिवाशी आहेत। त्यांचे नाव भागाबाई लक्ष्मण जाधव। सध्या त्या ठोसेघर येथे राहण्यास आहेत। त्या स्वतःच्या कुटुंबासाठी भाजी नेत असताना त्यांनी मला रानभाजी दिली। ती भाजी एवढी गुणकारी आहे की त्याची त्यांनी माहिती दिली। तसेच MH10 सांगली न्यूजचे संपादक देवा सोन्याळकर व त्यांच्यासोबत असणारे विटाचे नामांकित टेलर DJ मास्टर चे दिलीप गोळे यांनी ठोसेघर येथील धबधब्याचा आनंद घेतला व संपूर्ण परिसर हा खरोखर सह्याद्रीच्या पठारावर व सज्जनगडाच्या पायथ्याशी असल्याने जबरदस्त बघण्यासारखा आहे। तरी पर्यटक प्रेमी व निसर्गप्रेमी यांनी आवश्यक एक वेळ ठोसेघर येथे भेट देऊन ठोसेघर येथील कोहिनूर शतावरी प्रकल्पची तर भेट घ्यावीच, पण ठोसेघर संयुक्त वनविभागात असणाऱ्या धबधब्याची अवश्य भेट घ्यावी। सर्व आढावा MH10 सांगली न्यूजचे संपादक देवा सोन्याळकर यांनी घेतला। त्याच्यामध्ये बघण्यासारखं पर्यटक स्थळ आहे। पुढे धबधब्याचा जो मार्ग आहे तो अंतर्गत गेला की इथं पर्यटकासाठी अत्यंत चांगला आणि नैसर्गिक बघण्यासारखं ठिकाण आहे। तरी लोकांनी जास्तीत जास्त तिथे येऊन तिथल्या ठोसेघर येथील सातारा जिल्ह्यातील मेन ठोसेघर हे प्रमुख ठिकाण असल्याने तिथं जास्तीत जास्त पर्यटकांनी येऊन भेट द्यावी। हे बघा, हे ठोसेघर येथील जी गुहा आहे ही गुहा सरळ म्हणजे या गुहेची जी भाग आहे इथं आता ही गुहा कुठली बघा इथे गुहा आहे, पाणी पडायला आलं। हे गुहाचं आहे, हे बघा एकदम म्हणजे अत्यंत महाराजांनी असं आहे की धबधबा पाणीचाबा आहे। ही भाजी तुम्ही जी दिलाय रानमेवा ही भाजी कुठली आहे? तरळीची भाजी आहे। ही कशाला उपयोगी? पोटदुखीला जरा जोरात बोला, इकडे बोला। पोटदुखीसाठी चांगली असती भाजी आहे का नाही? म्हणजे ही भाजी तुम्ही रानात आता म्हणजे जंगलातून ह्या इकडल्या जंगलातून मग इकडे जंगल जे आहे तिची ह्या जंगलामध्ये साधारण मला सांगायचं जनावर वगैरे असते। मग ही जनावर तुम्हाला काय भीती काय वाटत नाही का? नाही आम्हाला भीती। मग त्याला काय करताय तुम्ही? आमचं गाव का नाही इकडं आहे, माझं गाव जावळी तालुक्यात आहे। जावळी तालुक्यात तुमचं गाव आहे? हो, पण आम्ही मुलाच्या शाळेसाठी इकडे आलेले आहे। या सातारा जिल्हा ठोसेघरच्या जवळ? हा हा हा, मुलांच्या शाळेसाठी। मग हे धबधब्याचं तुम्हाला काय भीती काय नाहीच का असत्या? आम्हाला धबधब्याची ह्याची भीती लय, इकडे जनावर लय असतात। हा, जनावरांची म्हणजे कुठली जनावर असतात? जनावर चिता, वाघ आणि अस्वल, असं डोळं फाडते अस्वल। हा, मुरत आपली माणसाची हेरली तर ती फाडते। हा, चिता बिता म्हणजे रानगावा बिवा इकडे सगळे भरपूर सगळी इकडे भरपूर जनावर। मग तुम्ही तर पाण्याचं वगैरे प्यायची सोय कसं करताय? पाण्याची वगैरे सोय आम्हाला तिकडे गावाला आहे की आपली सोय पाण्याची। आणि जंगलात आल्यानंतर रात्री जायला उशीर झाला तर वाहनाचं बिनाच कसं? मग पायानं तुम्ही आता ही जंगलातनं भाजी जी आणली त्या तुम्हाला काय भीती वाटली नाही का? मग भीती वाटली तर गेल्याशिवाय हा, म्हणजे भेतच आणलाय। हो, पण तुम्ही आज आम्ही लांबच आहे म्हणून तुम्ही आम्हाला ही भाजी दिलेली आहे। हो, मागितल्यावर। हो। तुमचं नाव काय? भागाबाई लक्ष्मण जाधव। भागाबाई लक्ष्मण जाधव। शनी आज धन्य निरंकार। धन्य निरंकार।
मग ह्यांनी आज आपल्याला हे जावळीच्या तालुक्यातले असून इथनं जावळी आणि 3 तालुक्याचा संगमित आहे. पाटण, लांब सातारा, कराड आणि हे 3 जिल्ह्याचा संगम असल्याने ही मावशी इथं जंगलात भाजी संध्याकाळी आणाय त्यांच्या घरासाठी गेली होती, पण तिने आम्हाला भाजी दिलेली आहे. मग जाधव मावशीचा विजय. MH10 सांगली न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.